भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज अंतिम निकाल लागणार आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते। गुन्हा घडल्यानंतर 2.5 महिन्यात या खटल्याचा निकाल आज लागतोय। तपास अधिकारी असलेल्या विजयमाला पवार यांनी अवघ्या 16 दिवसात तपास पूर्ण करून 1200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं। या कालावधीत 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आणि साक्षी पुरावे गोळा करण्यात आले। 21 मे पासून प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि 20 जूनला खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे। आज विशेष न्यायाधीश ASR साळुंखे या हत्या प्रकरणाचा निकाल देणार आहे। तर पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेरून आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, अत्यंत महत्त्वाचा निकाल आज लागणार आहे। एकूणच या प्रकरणाचा तपास कसा झाला आणि सुनावणी कशी पार पडलेली आहे आणि आज नेमका कसा निकाल अपेक्षित आहे? माधुरी, जर आपण बघितलं तर नसरापूर चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि अत्याचारानंतर तिची हत्या, यामध्ये जो आरोपी आहे त्याला तात्काळ पोलिसांनी तेव्हा अटक केलेली होती। मात्र समाजामध्ये लोकांमध्ये ज्या पद्धतीचा रोष होता त्याला पाहतात पोलिसांनी फास्ट ट्रॅकवर ही संपूर्ण केस चालवली आहे। तातडीने हा संपूर्ण तपास करण्यात आला। जवळपास 14 दिवसात कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती। जवळपास 1200 पानांची चार्जशीट या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे, दोषापत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जवळपास 55 लोकांचं या ठिकाणी जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे। ही संपूर्ण जर प्रकरण बघितलं तर खूप फास्टमध्ये चालवण्यात आलं आणि आज याचाच निकाल लागणार आहे। जवळपास काही वेळात 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि कोर्टाच्या बाहेर आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण ही खूप सेन्सिटिव्ह केस आहे आणि सातत्याने या चिमुकलीच्या आईवडिलांकडून किंबहुना जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी या ठिकाणी होतीये। मात्र ASR जे साळुंखे न्यायाधीश आहेत हे आज या ठिकाणी शिक्षा सुनावण्याची संभावना आहे। अर्थात ते आजच शिक्षा या ठिकाणी सुनावतात का पुन्हा एकदा आर्ग्युमेंट अर्थात वकिलांमध्ये होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज शिक्षा काय सुनावतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात जर आपण बघितलं तर सगळ्यांकडूनच वेगवेगळ्या लोकांकडून, संघटनेकडून, पालकांकडून आणि त्याचबरोबर वकिलांकडून सातत्याने फाशीची शिक्षेचीच मागणी या ठिकाणी होत होती। मात्र आज जेव्हा या पूर्ण खटल्याची सुनावणी या ठिकाणी पार पडते, सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। जवळपास 11 वाजता या ठिकाणी जे न्यायाधीश आहेत ते बसतील आणि सुनावणीला त्या ठिकाणी सुरू होईल। जवळपास 12-12:30ला हे स्पष्ट होईल की कोर्ट नक्की काय शिक्षा सुनावतोय आणि जर यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर ऐतिहासिक असेल, कारण खूप कमी टाईममध्ये फास्ट ट्रॅक पद्धतीने हे कोर्ट या ठिकाणी चालवण्यात आलेलं आहे। संपूर्ण खटला चालवण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण केसमध्ये लक्ष घातलेलं होतं। तातडीने संपूर्ण तपास करा अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स SP संदीप सिंग गिल यांना देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अतिशय फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण तपास झालेला आहे। जसं मी सांगतोय 1200 पानांचा हा संपूर्ण दोषारोपपत्र कोर्टामध्ये दाखल करण्यात आला। जवळपास 14 दिवसातच हा संपूर्ण जो दोषारोपपत्र आहे तो दाखल करण्यात आलेला होता। 55 लोकांचे जबाब या ठिकाणी झालेले आहे आणि CCTV फुटेज देखील संपूर्ण पोलिसांकडे अशा पद्धतीचे वेगवेगळे एव्हिडन्स कोर्टासमोर दिलेले आहेत आणि आज नक्की कोर्ट यामध्ये काय शिक्षा सुनावतो हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि काही वेळातच या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारं हे प्रकरण होतं, त्यामुळे आज या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। मिकी, या संदर्भातले इत्तेमभूत अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान नसरापूर प्रकरणातील मृत मुलीच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। जशा आमच्या पहिल्या दिवसापासून मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या सरकारने, प्रशासनाने, न्यायव्यवस्थेने आमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण केलेल्या आहेत आणि 14 दिवसात चार्जशीट दाखल झालेली आहे आणि पुढे 16 ते अवघ्या 18 दिवसात निकाल लागतो आहे। त्यामुळे आज आम्ही नक्कीच समाधानी आहोत आणि आमची पहिल्यापासूनच मागणी होती की एक मुलीचा बाप म्हणून की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी। आज थोड्या वेळातच निकाल येईल। न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहेच आहे आणि न्यायदेवता जे म्हणेल ते आज आपल्याला लवकरात लवकर कळेलच।